श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 281। वसिष्ठ पुढे म्हणाले, द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये असलेले केवल दर्शन म्हणजे शिवस्वरूप होय। मनातील विकल्प शांत झाले म्हणजे मन आत्म्यामध्ये स्थिर होते, देहही शांत होतो आणि मग संसारात पुन्हा अविद्या उत्पन्न होत नाही। वासना क्षीण झाल्या, मन स्वस्वरूपामध्ये रमून गेले, हृदयात भीती उत्पन्न करणारी मूढता शुष्क झाली, तृष्णा सुकून गेली, राग विरल झाला, इंद्रिये क्षीणफल झाली आणि मिथ्या ज्ञान नष्ट झाले म्हणजे मोह व अज्ञान नष्ट होतात। मग देह भयरहित होतो व सर्व संकल्प नाहीसे होतात। ह्यावेळी स्वरूप साक्षात्कारामुळे चिदाकाश निर्मल होते व जीव सर्वत्र स्वच्छ प्रकाश पाहू लागतो। शुद्ध सत्वमय अशीच आशा राहिल्याने जीवाला शीतलता प्राप्त होऊन तो आत्मानंदात मग्न होतो। मलिन असा चंचल देह अहंकार नाहीसा होतो आणि ज्याचे सर्व संदेह नष्ट झाले आहेत असा सर्वगामी वासना शून्य आणि शांत चित्त ज्ञानी पुरुष देहनगरीचे राज्य सुख उपभोगतो। राम म्हणाला, ब्रह्मन हे अखिल विश्व विश्वाच्या अतीत असलेल्या चिदात्म्यामध्ये कसे स्थित आहे हे मला पुन्हा समजावून सांगा, म्हणजे जगत स्थितीचे स्वरूप माझ्या ध्यानात येईल। वसिष्ठ म्हणाले, रामा, लाटा जशा जलामध्ये अव्यक्त रूपाने स्थित असतात तशा सर्व सृष्टी चित तत्वामध्ये स्थित असतात। आकाश जसे सर्वगामी असून प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही, त्याप्रमाणे चित्तभाव सर्वव्यापी असूनही इंद्रिय गोचर होत नाही। स्फटिकातील प्रतिबिंबाप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी दिसणारी ही सृष्टी सत्यही नव्हे आणि असत्यही नव्हे। आत्मा आवरण रहित असून जगतरूपी प्रतिबिंबामुळे तो आवरणयुक्त झाल्यासारखा भासतो। मेघांना आकाशाचा आधार आहे असे वाटते, पण आकाशाला त्यांचा स्पर्शही होत नाही। त्याप्रमाणे सर्व सर्गांना चैतन्याचा आधार आहे असे भासले तरी सर्ग चैतन्याला स्पर्श करू शकत नाहीत। चित्त ही देहामध्ये जशी स्पष्टपणे भासते तशी इतरत्र भासत नाही। चित्तचे भासमान होणारे प्रतिबिंब औपाधिक असल्याने ते वास्तविक नाही। जलातील तरंग जसे जलावाचून भिन्न असू शकत नाहीत, त्याप्रमाणे चित्त सत्तेमध्ये भासमान होणारी नाना विविधता चित्त सत्तेहून भिन्न असू शकत नाही। तू मी ह्या निर्माण होणाऱ्या लहरींनाही प्रकाश चिन्मात्रच देते। विषयांचे स्फुरण चित्तच करते आणि तीच विषयांना सत्ता देते। असा विचार केला की ज्यांना आपण चेत्य म्हणजे विषय म्हणतो ते विषय देखील अधिष्ठानाहून म्हणजे आत्म्याहून भिन्न ठरत नाहीत। ही परमार्थ दृष्टी होय। परंतु अज्ञजन हे चित्त आणि चैत्य म्हणजे चित्ताचे विषय यांच्यात भेद मानतात। अज्ञजनांमधील चित्त असत स्वभाव असून ती संसार समूहाला धारण करते। ज्ञानीजनांमधील चित्त स्वयंप्रकाश असून सर्वात्मक असते। अनुभव हा चित्तीचा स्वभाव असल्याने सर्व भूतांच्या विषय स्वादाचे आणि जन्ममरण भावांचे तीच निमित्त बनते। वास्तविक पाहता चित्त अस्त पावत नाही वा उदय पावत नाही, ती कोठे येत नाही वा कोठे जात नाही, तर ती आत्म्यामध्येच स्थित असते। अशा रीतीने चित्तच जगदरूपाने विवर्त पावली आहे। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।